नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात आज मी खूप लवकर केली बघा. 9:15 वाजले. 9:15ला सुरुवात झाली. आज दीदी लवकर गेली. दीदीचा डबा वगैरे केला आहे. आता दीदीला डब्याला काय दिले ते दाखवते. एकदम नॉर्मल भाजी होती आज. असं कांदा आणि बटाटा कांदा टोमॅटो घालून अशी दीदीला सुकी भाजी बनवून दिली. तिला अशी आवडते. पिवळी दे बोललेली पण बटाटे मी उकडायला नव्हते ठेवले, लक्षात नाही राहिलं माझ्या. रात्रीच बोललेली पिवळी भाजी दे. तर आज अशी दिली. मला लाल भाजी करून चपात्या वगैरे सगळं करून घेतलं मी. आमच्या पण बाकीच्या पण केल्या. यशला भाकरी बनवायची नंतर. आणि फॉईल पेपर संपलेले ही दुसरे मागवलेत. आता साहेबांनी मला चहा ठेवला आहे. आता बिना साखरेचं मी थोडंसं काढून घेणार आणि साहेबांना साखर टाकून द्या. दूध वगैरे सगळं गरम झालं. थोडंसं किचन आवरून घेतला. आता इथं ठेवलं आहे साहेबांचा नाश्ता आणून. ते गेले दीदीला सोडायला येत आहे. आता लिफ्टजवळ होते म्हणून इथं आणून ठेवला आहे. झाडाला आपल्या मस्त 2 फुलं आलेत. जेव्हाही फुलं येतं तेव्हा तुम्हाला दाखवते मी ताईंनो. हे बघा, एक खाली इथं दिसतंय आणि वरती एक आलं एकदम शेंड्याला. 2 फुलं मस्त आलेत. आता अजून माझी देवपूजा नाही झाली म्हणून मी तोडली नाही. हवा खूप छान चालली. पाऊस येऊन गेलाय जोरात. एक पाऊस येऊन गेला आता एकदा. आता आलेत सोडून दीदीला. आणि नारळ पाणी पुन्हा आज नारळ पाणी आणलं. मी कालच पिलेली. रोज काल उपवास होता म्हणून सांगितलेलं, तर आज परत घेऊन आलेत. ठीक आहे. आता त्यांच्या पहिलं चहा वगैरे घ्यायचा आहे. कारण दीदी जेव्हापर्यंत गडबड असती त्यांची पण माझी पण. मग आता जरा चहा वगैरे घेते, निवांत बसते. नारळ पाणी फ्रीजमध्ये ठेवते. देवपूजा वगैरे नंतर करते आता चहा पाणी झाल्यावर. कारण आता आवरलं थोडंसं लवकर, तर जरा बसते साहेबांबरोबर थोडा वेळ. रोज खूप गडबड असते आमची. रोज खूप दीदीला सोडायच्या याच्यामध्ये ना त्यांना पटापट आवरायला लागतं. मला पण डबा झाला पाहिजे, बाकीचं आवरलं पाहिजे. तरी आता दीदी गेल्या मी लगेच मशीन वगैरे लावून दिली. तर चला आता चहा नाश्ता करते आणि मग देवपूजाला घेते. तर आता झालीत माझी देवपूजा. साहेबांचा माझा नाश्ता झाला. नाश्ता म्हणजे मी चहा घेतला, बिना साखरेचा चहा घेतला. आणि त्यांना सफरचंद वगैरे कापून ठेवले, त्यांचं ते झालं. आणि देवपूजा वगैरे करून घेतली. देवपूजा झाली. आणि आता त्याने नारळ पाणी आणून ठेवलं, ते ठेवले फ्रीजमध्ये. आता बाहेर काढून ठेवलं. आता थोडंसं इथलं आवरते. आज इकडचं मी काहीच आवरलेलं नाही. इकडं सगळा गोंधळ आहे. हा सगळं आवरायला घेते. पहिला तिकडं कुकर लावते. याची भाजीची वगैरे तयारी करून ठेवली तर सोपं पडेल. तर चला आता किचनमध्ये. आता हेच चणे मी आपले जे काबुली चणे चांगले स्वच्छ धुवून ठेवले. कुकरमध्ये एक तांब्यावर पाणी घातलं आहे. आणि आता थोडेसे शिजवून घ्यायचे. माझे दुसरे काम होईपर्यंत कुकर होऊन जाईल. थोडंसं त्यात जे टाकायचं ते काढायला वेळ जाईल. मग कुकर थंड झाला पाहिजे याची होईपर्यंत. अर्धा चमचा मीठ घालते ते शिजायला. थोडंसं तेल, पटकन शिजेल. आता याच्या 5 शिट्ट्या होऊ देणार आहे मी. डायरेक्ट फोडणी घातलं 6 शिट्ट्या करते, पण नंतर पण 1 शिट्टी करणार म्हणून आता 5 शिट्ट्या करून घेते याच्या. चला तिकडे दुसऱ्या कामाला लागते तोपर्यंत. असे मी बाहेरून कपडे टाकत असते. गॅलरीच्या बाहेरून असा पाईप टाकलेला आहे, एक असा लोखंडी पाईप. त्यावर मी असे सगळे बाहेरून कपडे टाकते. आता पावसाचं वातावरण आहे बघा, दिसतंय. पण जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत हवेने पटकन सुकून जातात. आणि पाऊस येताना असं दिसला की पटकन काढून घ्यायचे, हातपाय टाकायचे. पण हे बघा पुन्हा तुम्हाला दाखवते आपलं आळूचं. किती छान पानं आलेत. मी तोडायचं बोलते पण म्हटलं आणि मोठे होऊ द्यावा थोडेसे, खूपच छोटे अजून.
गच्च भरली कुंडी अशी आळूच्या पानाने मस्त भारी एकदम. आणि असं बाहेरचं वातावरण एकदम थंड छान, हवा खूप सुंदर. हे असं रोजचं काम असतं माझं ताई नो. जेवणाला लागायच्या अगोदर इकडे मला सगळे कपडे वगैरे टाकूनच मी आणि हवेने असे पुन्हा कपडे वरती येतात इकडे. स्कर्ट आणलेला तो वेगळा टाकला कारण याला कसं कलर टाकायला नको किंवा याचा कलर कशा टाकायचा जागा नाही वाटत. तर बघा 15-20 मिनिटामध्ये वरच्यावर थोडीशी क्लिनिंग करून घ्यायला लागते. अर्ध्या तासाच्या आतमध्ये उरकावं लागतं का. तर आता बघा वाजले 11:30. 10:30 ते 11:30पर्यंत असे एक्स्ट्रा कामं करत असते. 11:30 नंतर जेवणाला लागते. थोडंसं असं वरवर आवरून घेतलं की मग गोंधळ नाही दिसत घरामध्ये, बरं वाटतं. अजून तर आपलं जे मॅट होतं ते दिलं नाही अजून. असं थोडंसं क्लीन केलं आहेत. चल इकडचे थोडेसे कामं. तुम्हाला मी सकाळचं काही रुटीन दाखवत नाही, डायरेक्ट जे काय आहे जेवणाचं दाखवते. पण म्हटलं थोडंसं आता एक भाजी चपाती झालेली, आता यासाठी एक भाकर आणि एक भाजी बनवायची आहेत. छोले शिजलीत. आता एक ताई मला बोललेली, ताई भाकर नको बोलू भाकरी बोल. ताई मी एक भाकर करते ना तेव्हा भाकरच बोलते, कारण आमच्याकडं पद्धत आहे एकच भाकर, म्हणजे एक केली तर एकच भाकर बोलायचं आणि खूप काय तर भाकरी बोलायचं. खूप जेव्हा जास्त करतो ना 3, 4, 5, 10 काय जे असेल ते तेव्हा भाकरी बोलतो. पण एक केली तर भाकरच बोलतात ताई आमच्याकडे. थोडंसं काय होतं तो प्रत्येकाच्या भाषेचा थोडासा फरक पडतो. आणि मी आमच्या इकडची भाषा का सांगत असते ताईंनो तुम्हाला, का असं नाही का मी तुमच्याबरोबर तुमच्यासारखंच असं सुशिक्षित बोला असं नाही. आमच्याकडची काय गावंढळ भाषा आहे, गावची भाषा आहे, काय शब्द आहे, हे मुद्दा मी बोलत असते का तुम्हाला पण माहीत व्हावं की कोणत्या भागाला काय बोलले जातं म्हणून. असं तर मी नॉर्मली तुमच्यासारखं असं भाकरी वगैरे की कोणी असे कोकण साईडचे लोक तर भाकऱ्या बोलतो. भाकऱ्या मला आवडत नाही, भाकऱ्या विकऱ्या बोलायला तसं बरोबर वाटत नाही. भाकर म्हटलं तर एकदम म्हणजे असं म्हणतं एकदम रिस्पेक्टली असतं. अन्न पाण्याला आपण असं रिस्पेक्टली देऊन भाकरी म्हणजे अनेक होतात. भाकऱ्या म्हणजे काय माहिती आमच्याकडं भाकऱ्या विकऱ्या बोलत नाहीत ना. जे आहे ते तुम्हाला सांगत असते. चला आता किचनमध्ये रोजची खूप बडबड होती. लाईट बंद करते. घाम बघा किती आला लगेच. क्लिनिंग करताना असंच होतं आहे. 5 सेकंडमध्ये असं शिजलं छान छोले. आता हे कांदा टमाटा मला डायरेक्ट असं याच्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायचं आहे. फूड प्रोसेसरला मी बारीक करून घेते एकदम पेस्ट केल्यासारखं करणार आहे. दोन्ही पण एकत्रच टाकते. याचा पण आलेला खूप काही गडबड करेल म्हणून पटकन करायला घेते. एकदम बारीक झालेत बघा, मला असं पाहिजे होतं. कुकर चांगला गरम झालेत आता. तेव्हा आटोपर्यंत कुकर तापलाय बघा चांगला. थोडंसं तेल घातलंय, शिजायला थोडंसं तेल टाकलंय. आता इथे फक्त थोडंसं जिरं तेजपान धुवून ठेवले, याचे 2 तुकडे करते आणि टाकते. कांदा टमाटा कोथिंबीर सगळं चांगलं बारीक झालंय. अर्धा चमचा मीठ शिजायला घातलेलं आणि आता अर्धा चमचा पुन्हा इथे टाकते मी. लसूण कढीपत्ता काहीच टाकलं नाही फोडणीला. कांदा टमाटा चांगला परतलाय. कमी तेल असल्यामुळे थोडं बारीक असं परतायला लागतंय. आता एकदम थोडीशी हळद. हा जो आपण मसाला बनवून घेतलाय बघा 3 किलो, मी तुम्हाला सांगितलं कांदा लसूण मसाला जो कोल्हापुरी मसाला, तो 1 चमचा घातलाय मी. अर्धा चमचा धना पावडर आणि 1 छोटा चमचा काश्मीरी पावडर. आणि हे जे आपलं घरचा काळा मसाला आहे, कांदा खोबऱ्याचा मसाला, तो 1 चमचा. कारण जास्त तिखट नाही खाणार आहे म्हणून थोडंसं कमी. हे बघा तेल नाही, फोडणीमध्ये खूप कमी तेल असतं. कांदा टमाट्यामध्ये आपल्याला भाजी बनवायची. चांगलं परतून घेतलंय आणि यात फ्रूट प्रोसेसरचं थोडंसं धुवून पाणी घेतलं, अर्धा ग्लासभर मी यात टाकते. आपली तो वरती काम चालू आहे म्हणून एवढा आवाज येतो ताईनो. एवढेचा हा मटन मसाला आहे, हा थोडासा टाकते. चिकनचं पण आहे पण ते पॅकेट नाही फोडलंय, म्हटलं हे फोडलं तर हेच थोडं संपूया. 1 छोटा चमचा भरून घातलेत मी. हा एवढेचा मसाला
थोडंसं मी डब्यातून अर्धा कपभर पाणी, अर्धा कप पण नाही, 2 चमचे भर आहे. आता याला एक शिट्टी करणार आहे मी. म्हणजे चांगलं सगळं मिक्स होतंय माल मसाले त्यामध्ये. कुकर ठेवा तिकडे. इथे भाकर बनवायची यश येतोय. खूप गडबड झाली ताई ना, म्हणून पटापट एक भाकर बनवून घेते. आज एकच भाकर आहे म्हणून मी टोपात पाणी नाही घेतलं, ग्लासात पाणी घेतलंय. एकासाठी कशाला भांडे भरू, म्हणून थोडंसं ॲडजस्ट करून घेते. एकच बनवायची होती. आता इथे छोले पण झाले. पण इकडे या गॅसवर मी कुकर लावलायत भाताचा. आता हे थंड होत आहे. पण अजून मला आता आणि एक भाजी बनवायची बघा. ही लाल भोपळा एवढं कापायचं आहे. साहेबांना आवडत नाही छोले, तर ही त्यांच्यासाठी ही भाजी बनवते. पहिले कापून घेते. लाल भोपळा कापून घेतलाय, कोथिंबीर कापली, लसूण चेचून घेतलाय मी. आता इथे कढई गरम झाली. मी नेहमी हिरव्या मिरची मधलं दाखवते तुम्हाला. हा लाल भोपळा नेहमी खूप आवाज येतोय वरतून. हिरवी मिरची शेंगदाणे टाकून दाखवते. आज थोडा वेगळा दाखवते. मोहरी घातली 1.5 चमचा, कारण असे लाल भोपळ्याला मोहरी चांगली वाटते जास्त. आणि 1.5 चमचा जिरा घातला. त्याबरोबर लसूण टाकून देते. कढीपत्ता टाकलाय आणि कोथिंबीर. थोडीशी हळद, एकदम थोडीशी हळद, 1 चमचाभर काश्मीरी पावडर आणि छोटे चमचे 2 हे आपलं घरचं तिखट, जराशी धना पावडर एकदम थोडीशी. ते तेलात चांगला मिक्स करून घेतलंय. आणि हा लाल भोपळा थोडीशी वेगळी पद्धत ही. आणि 1 चमचा भरून मीठ. हिरव्या मिरचीमध्ये कोणता चांगला लागतो, जो आपण असा हिरवा घेतो कच्चावाला लाल भोपळा, तो चांगला लागतो. आणि असा हा पण बनवते मी, पण कधीतरी थोडासा वेगळा. आता पाणी अजिबात नाही घातलं इथे. आणि झाकण ठेवते. बारीक गॅस करून झाकण ठेवते. आणि इकडे चहा ठेवते. त्या ताई येतील आता. एकदम लाल भडक असा कलर दिसतोय भाजीचा. आणि भाजी शिजली. त्याला शिजायला अगदी वेळ नाही लागत. आता यामध्ये बघा हे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे मी. एक टाकलाय, हा दुसरा. अशी कूट घालून पण भाजी चांगली होती. काढून घ्यायचे. पण गॅस बंद करणार. अशा कूट घातलाय, गॅस बंद करणार आहे. चिमणी चालू होते. इकडे ताईंना चहा ठेवलेला झालाय तो. आणि आता हे छोले बघूया कसे काय झालेत ते. वरतून ते कामाचा इतका आवाज येतो ना ताई, मी काय बोलते ना ते काय माहिती तुम्हाला ऐकायला येतंय की नाही येतं. हे बघा, फक्त कांदा टमाट्यामध्ये मी त्याला बनवले. अशी भाकरी बरोबर, भाताबरोबर सगळ्यांना होईल असं. सगळे मसाले घातल्यानंतर 1 शिट्टी केलीत. एकदम छान शिजलेत मस्त. आता भाजी तुम्हाला इथं फायनल दाखवते. काढून घ्यायची मला. झाली लाल भोपळ्याची भाजी. थोडीशी वेगळ्या पद्धतीची जरा. अशी पण कधीतरी पटकन खायच्या वेळेला पटकन होऊन जाते. हिरवी मिरची पण चांगली लागते. पण कधीतरी अशी जर कोणाला हिरवी मिरची नको असेल तर अशी पण बनवून खाऊ शकता. भाज्या किती झाल्यात बघा. दीदीला सकाळी कांदा टोमॅटो घालून ही भाजी झाली बटाट्याची. आता यासाठी भाकर बनवली. बाकीच्या चपात्या झाल्यात. आणि ही लाल भोपळ्याची भाजी. आता थोडा हे सगळं जेवण असं इथंच ठेवत असते मी. हे बघा 11:15 वाजलेत. 11:30 जेवणाला सुरुवात केली. 11:30 ते 12:15 झालेत माझं. त्या भाभी पण आलेत आत्ताच. बरं झालं माझं काम झालं तिकडचं आणि ते आल्यात. तर बघा आज खूप गडबडीनं सकाळचं मी म्हणून येत मला कुठलं रुटीन वगैरे काही दाखवत नाही. डायरेक्ट जेवणाला लागलेले असते. पण म्हटलं आज थोडंसं हे करावं. साहेब गेल्यानंतर थोडंसं अशी कामं करून घेत असते मी. तर चला ठीक आहे ताईंनो. आता जसा व्हिडिओ झाला असेल तसा सांभाळून घ्या. आणि आता हे व्हिडिओ इथं थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.